हे हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय हा खूप महत्वाचा आहे. जर कुणाला खेड्यापाड्यातल्या बायकांना किंवा जे काही खेड्यामध्ये राहणाऱ्या महिला किंवा मुली आहेत, ज्यांचं नवीनच लग्न झालंय किंवा ज्यांना कौटुंबिक हिंसाचार होतोय सध्या किंवा कौटुंबिक त्रास छळ होतोय, अशा महिलांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल. मला असं वाटलं म्हणून मी ह्या व्हिडिओवरती आज आपला स्वतःचा व्हिडिओ बनवून हा खेडेगावातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा आणि एकदम मनापासूनचा हेतू आहे. म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवत आहे. चला मग करूया ह्या व्हिडिओ मध्ये नक्की काय आहे. तर भरोसा सेल. भरोसा सेल ही पोलीस स्टेशनला जाण्या अगोदरची पायरी म्हणजेच की भरोसा सेल. आता ही भरोसा सेल नक्की काय आहे, यामध्ये काय गोष्टी केल्या जातात, म्हणजेच की ज्या महिलेला किंवा मुलीला पोलीस स्टेशनला सुद्धा जायचं नाही आणि न्यायालयामध्ये सुद्धा जायचं नाही आणि आपली जी काही माहिती आहे ती गोपनीय ठेवली जाते यामध्ये. तर महाराष्ट्र राज्य सरकारने आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस यांनी ही एकदम चांगली राबवलेली उत्तम पद्धत आहे की यामध्ये एखाद्या स्त्रीचं म्हणजेच की थोडक्यात जी काही माहिती आहे किंवा काय आहे ती गोपनीय ठेवली जाते आणि ते तुम्हाला म्हणजेच की दोन्ही कुटुंबातले जे काही वादविवाद आहेत किंवा जे काही दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यामध्ये समुपदेशन म्हणजेच की थोडक्यात एकमेकांना बोलून करून ह्या गोष्टी मिटवल्या जातात आणि जे काही दोन्ही कुटुंबामध्ये तेढ निर्माण झालं होतं किंवा जे काही भांडण किंवा जे काही हिंसाचार किंवा जो काही कुटुंबामध्ये होणार त्रास आहे तो याच्यामधून नक्कीच कमी होण्याचा नक्कीच कमी होऊ शकतो असं मला तरी वाटतंय. कारण ही जर अशा पद्धत असेल यामध्ये की एखाद्याला कुणाला आपले नावाची बदनामी पण होऊ द्यायची नाहीये आणि संपूर्ण माहिती गोपनीय ठेवायची आणि आपल्याला आपल्या कुटुंबात पण राहायचंय म्हणजेच की थोडक्यात आपल्या सासरच्यांमध्ये सुद्धा राहायचंय. तर ही सगळ्यात बेस्ट आणि चांगली पद्धत आहे मला असं वाटतं. आणि तुम्ही नक्कीच तुम्हाला जर ह्या भरोसा सेलचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊ शकताय. कारण हे भरोसा सेल तिथेच तुम्हाला उपलब्ध असेल. त्या आवारामध्येच हे भरोसा सेल तुम्हाला मिळेल. थोडक्यामध्ये झालं तर मला एवढी जी माहिती मिळाली आहे मी ती माहिती तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केलाय बरं का. परंतु मला प्रत्यक्ष मला एक स्त्री म्हणून मला त्या मॅडमला किंवा जे काय आपल्या महाराष्ट्र अध्यक्ष रुपालीताई चाकणकर मॅडम किंवा जे काही आता जे महिला मंडळ चालवलेले आहेत त्या सर्व मॅडम लोकांना मला हे विचारायचंय की ज्या मुलीला पोलीस स्टेशनला जायचंय किंवा नाही जायचंय तर आणि जर तिचा पती तिला मदत करतोय की नको पोलीस स्टेशनला जायला बदनामी होईल किंवा काय होईल किंवा कुठंतरी त्या मुलाला वाटत असतं की आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जे काही घरच्यांनी आपल्या बायकोला त्रास दिलाय त्या बायकोला त्रासासाठी आपण खंबीरपणे उभा आहे असं वाटतं त्या मुलाला. मी तिची साथ सोडणार नाहीये असं तो मुलगा म्हणत असतो. परंतु जर त्या मुलाला असं वाटत असेल की आई वडिलांना आपल्या तिथं न्यायचं नाहीये, पोलीस स्टेशनला न्यायचं नाहीये किंवा त्यांच्यावर कंप्लेंट करायची नाहीये, कारण त्याला जाणीव असते की ते त्याचे आई वडील आहेत, त्यांनी म्हणजे लहानपासून जपलेलं असते केलेलं असते, आई वडिलांसाठी प्रेम असते, म्हणून त्या मुलाला त्या आई वडिलांविषयी कंप्लेंट करायची नसते. बरोबर आहे. मग कंप्लेंट करायची नसते. मग त्या बायकोनेही त्या नवऱ्याकडे बघून गप्प बसायचं आणि गप्प बसायचं, कंप्लेंट करायची नाहीये. पण पूर्ण जो काही समाज आहे किंवा आजूबाजूचा जो एरिया आहे, आजूबाजूला राहणारी जी लोक आहेत किंवा जी काही आता जे सुना कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून वेगळीकडे राहतात किंवा बाजूला राहतात किंवा आपला स्वतःचा जी काही संसार आहे तो वेगळीकडे थाटतात. बरोबर आहे. मग ह्या जी वेगळीकडे राहणाऱ्या सुना आहेत त्यांच्याकडे जी बोट दाखवली जातात आजकालच्या लोकांकडून की ही मुलगी आगाव आहे, हीच घरामध्ये वाद किंवा जिची बदनामी, जिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात ह्या सासरच्या सासूकडनं किंवा नंदांकडनं किंवा सासू सासऱ्यांकडनं किंवा कुटुंबातल्या प्रत्येक माणसांकडनं ही सुनेकडे बोट दाखवलं जातं किंवा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो किंवा तिला चारित्र्यावर
बोट केली जातात किंवा ही आगाव आहे आणि ही न चुकीचं वागत होती म्हणून हिनं आमच्यावर कंप्लीट केली नाहीये. फक्त आणि फक्त आई वडिलांच्या इज्जतीसाठी आणि आपल्या आई वडिलांनी जे आपल्यासाठी लहानपणापासून केलेले जे काही कष्ट आहेत ते तिने आपल्या डोळ्यानं पाहिलेलं असतंय. तिचं लग्न करण्यासाठी, तिचं शिक्षण करण्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती कष्ट खाल्लेले असते. ते स्वतःच घर गहाण ठेवलेलं असतंय किंवा स्वतः एवढं कष्ट करून पैसा जमा करून तिला शिकवलेलं असतंय, मोठं केलेलं असतंय. तिचं लग्न लावण्यासाठी त्यांनी नको नको तसा पैसा जमा केलेला असतोय. तिला म्हणतात की थोडक्यात जी काही संसार लग्नामध्ये द्यायचा आनंद संसार असतो तो जमा करण्यासाठी किती कष्ट घेतलेला असतंय. या गोष्टींमागे या गोष्टींचा विचार करून तिने आजपर्यंत ज्या मुली म्हणजे की ज्या मुली निमूळपणे सासरचा छळ सहन करत राहतात, ज्या मुली आजपर्यंत तो त्या नवऱ्याला घेऊन जर बाजूला संसार करून करत असेल किंवा राहत असेल, सुखाने राहत असेल, तर समाज का तिच्याकडे वाईट नजरेने बघत असतो किंवा समाज का तिच्याकडे बोट दाखवून तिला तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असतो किंवा तिला नावं ठेवत असतो की हिने घर संसार मोडलाय. पण समाजाला माहितीये का तिच्या बरोबर चार भिंतीच्या आतमध्ये काय झालेलं असतंय? वाजू नको. तिच्या बरोबर चार भिंतीच्या आतमध्ये काय झालेलं असतंय किंवा तिला कशा पद्धतीची वागणूक दिलेली असते किंवा तिच्या आई वडिलांना तिच्या समोर काय काय बोललेलं असतंय किंवा तिला काय केलेलं असतंय तिच्या बरोबर, नक्की काय झालेलं असतंय तिच्या बरोबर किंवा तिला काय जर त्या मुलीला, नवीन लग्न झालेल्या मुलीला तिच्या सासरच्या लोकांबरोबर राहायचं असते, परंतु त्या सासरच्या लोकांना, सासूला, सासऱ्यांना, नंदांना जर ती मुलगीच नको असती त्यांच्या घरामध्ये, ती त्यांच्या घरामध्ये नांदावी असं त्यांनाच वाटत नसतं, तर मग त्या मुलीने नक्की काय करायचं? गळ्याला फास लावून घेऊन मारायचं. त्यावेळेस तुम्ही तिच्याकडे चांगले नजरेने बघणार आहेत का की ही मुलगी खरं असेल की हिच्यावर अत्याचार झाला असेल? ज्यावेळेस ती पंख्याला लटकलेली असती त्यावेळेस तुम्हाला हे गोष्टी पटणार आहेत का की तिच्यावर अत्याचार झालाय, तिच्यावर छळ झालाय, तिला तिला त्रास झालाय, तिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेली आहे तिने? त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवणार आहे का त्या मुलीवरती? ज्यावेळेस तिने पंख्याला लटकलेली तुम्हाला दिसेल त्यावेळेसच तुम्हाला वाटेल का ह्या मुलीवर अन्याय झालाय म्हणून? मग तुम्ही ज्या वेळेस ती मुलगी सुखाने संसार वेगळीकडे करते, बाजूला करते, त्यावेळेस तुम्ही तिच्या बाजूने का उभं राहत नाहीये? तुम्ही का तिला साथ देत नाहीये? तुम्ही का तिच्याकडे चांगल्या नजरेने बघत नाहीये? समाजातल्या लोकांना पहिले तर त्या मुलीची साथ देणं गरजेचं आहे मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीमधून जात असतो किंवा एखाद्या अनुभवातून जात असतो की त्या गोष्टींना फक्त आणि फक्त ती व्यक्ती एकटीच त्या गोष्टींना सामोरी गेलेली असते आणि निडरपणे राहिलेली असते. कारण तिने फक्त आणि स्वतःचा विचार केलेला नसतो, पण तिच्या आई वडिलांचा विचार केलेला असतो, तिच्या सासरच्यांचा सुद्धा तिने विचार केलेला असतो. कारण ज्यावेळेस ती आपल्या आई वडिलांना सोडून सासरी नांदायला येत असती त्यावेळेस तिने सगळ्यांना आपलं धरलेलं असतं, सगळ्यांना, तिच्या सासूला तिची आई धरलेलं असतं, तिच्या सासऱ्याला तिचा वडील धरलेलं असतं, तिच्या नंदांना तिने बहिणी धरलेल्या असते ते. मग ह्या सगळ्या गोष्टी तिने एकटीने सहन करायच्या का? या सर्व गोष्टी तिने एकटीनेच भोगायच्या त्या का? ज्यावेळेस मग तिचा नवरा तिच्या बाजूने उभा राहिला तर त्या नवऱ्याला सुद्धा लोक सोडत नाहीत की बायकोचा बैल आहे म्हणतात किंवा नातेवाईक किंवा जे काही नात्यामधली लोक आहेत किंवा भावकीतली लोक आहेत ती तिला, त्या मुलाला सुद्धा सोडत नाहीत की बायकोची साथ देतोय म्हणून त्याला बायकोचा बैल म्हणला जातो. ही कुठली पद्धत आहे? जर ही सुखानं राहत आहेत तर त्यांना सुखानं पण राहू देत नाही ती, म्हणजेच की थोडक्यात त्यांना ती मुलगी नको आहे म्हणून तिला नको नको ते बोललं जातं, तिला जे काही त्रास केला जातो. मग मला हे पूर्ण महिला आयोगांना प्रश्न करायचे की अशा वेळेस त्या मुलींनी नक्की काय केलं पाहिजे? नक्की काय केलं पाहिजे सांगा तुम्हीच आता. वेगळं राहिलं तरी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, तिला सुखाने जगू दिलं जात नाही. कुटुंबामध्ये राहिलं
तर वारंवार तिला हिंसाचार केला जातो, तिला मारहाण केली जाते, तिला छळ केला जातो, शब्दांचा वर्षाव इतका घाणेरडा केला जातो. तिच्या आई वडिलांना शिव्या दिल्या जातात, तिच्या आई वडिलांच्या संस्कारावरती ते बोट दाखवतात, तिच्या आई वडिलांना नको नको ते बोलतात, तिला मारहाण करतात, किंवा तिला असं सुद्धा बोललं जातं की तुला आम्ही जगू देणार नाही, तुला जिवंत मारून टाकणार आम्ही, किंवा तुझा मर्डर करणार, अशा सुद्धा धमक्या मुलींना भेटतात. त्यावेळेस तुम्ही सगळी जी काही लोक आहेत, जी सुनांना नावं ठेवतात, त्या लोकांनी प्रत्यक्षात हे तुमच्या डोळ्यांनी बघितलंय का की नक्की चूक कोणाची असती, आणि तुम्ही सरळ सरळ त्या मुलीला एकटीला जबाबदार ठरता. म्हणून मला ह्या सगळ्या समाजातल्या लोकांना सांगायचंय की प्रत्येक बाजूने तुम्ही विचार करत जावा, प्रत्येक बाजूने तुम्ही बघत जावा, व्हिडिओ मध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न होतोय किंवा काय नाही, हे पण तुम्ही लक्षात घेत जावा. आणि तर मग तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ हा, म्हणजेच की थोडक्यात सांगायचा उद्देश हाच आहे माझा की समाजातल्या लोकांनी सुद्धा विचार करताना किंवा बाजू मांडताना किंवा बाजू घेताना ह्या दोन्हीकडून चौकशी केल्यानंतरच घेत जावा. आणि कुणातरी एखाद्या माणसाच्या डोक्यावर खापर फोडायचं हे कुठंतरी थांबवा. आणि चूक कोणाची कोणाची नाही हे बघण्यापेक्षा, भांडण जास्त वाढण्यापेक्षा भांडण कसं मिटवलं जाईल आणि कसं मिटलं पाहिजे या गोष्टीकडे जास्त समाजातल्या किंवा शेजाऱ्या पाजाऱ्या लोकांनी जास्त भर दिला तर हे चांगलं होईल मला असं वाटतं. ना की तुझ्या बायकोची चुकी होती, तुझी आई गप्पच बसली होती आणि हिचाच आवाज जास्त होता आणि हिचा आवाज जास्त बोलत होती, पण त्यामागे ही काहीतरी कारण असतं. हे कुठं तुम्हाला माहिती असतं का नसतं? कारण का माहितीये का, तुम्ही प्रयत्न करतच नाही की घरातलं भांडण हे मिटवायचा. तुम्हाला लोकांना फक्त आणि फक्त की घरामध्ये भांडण कशी जास्त लागते ती शेजारची पाजारची झालं, ह्या लोकांबद्दल बोलते मी. कारण ह्या लोकांनी जर थोडा पुढाकार घेतला, जे भांडण लावायचं काम करतायत त्या विरुद्ध जर तुम्ही घरामधलं भांडण कसं मिटेल ह्याकडे लक्ष दिलं, किंवा घरात ह्या दुसऱ्याच्या घरातलं भांडण हे वाढवण्यापेक्षा ते भांडण मिटवलं तर किती चांगलं होईल. पण समाजामध्ये काही लोक असे नसतात आणि त्याच्यामुळे घरामध्ये जे काही वादविवाद होतात ते घरचे समाजापुढे किंवा घरातल्या बाहेरच्या लोकांपुढे मांडतात आणि त्यामुळे ही घरातली भांडणं जास्तच वाढत जातात. आणि नात्यांमध्ये एकदा गाठ लागली की मग ती कायमस्वरूपी तशीच गाठ राहते, ती कधीही एक दोरी बनत नाही. किंवा सांगायचा उद्देश असा की घर वाचवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एक विचारपूर्वक किंवा बोलून करून भांडण मिटवलं पाहिजे. पण तसं न करता बऱ्याच लोकांचं शेपूरवाकडं ती बाकडत असतं, नाही नाही हीच मला बोलली होती, हीच मला आमगी केली होती. पण काही गोष्टी जर माफी मागितली तरी सुद्धा माफीनं सुद्धा भांडणं मिटते ती. जर एखादा व्यक्ती तुम्हाला चूक नसतानाही तुमची भयंकर प्रमाणात अगदी लोळू 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 तुमचे पाय धरू धरू किंवा तुम्हाला काही चूक नसताना तुमची माफी मागतोय, तुम्हाला माफ करा म्हणतोय, जाऊ द्या असू द्या चूक झाली माझी असं सुद्धा म्हणतोय, तरी तुम्हाला भांडण मिटवायचं नसेल किंवा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नसेल, ते तुमचं स्वतःचा प्रश्न आहे. पण तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला, मला महाराष्ट्राच्या जनतेला असं म्हणायचंय की बघा आता तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून काय सांगण्याचा मी हेतू करते. आणि माझ्या डोळ्यातले अश्रू हे नकली नव्हते, हे एकदम असली आणि प्रत्येक मुलीच्या मनातला विचार मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा विचार करते. कारण मी पण आज एका मुलीची आई झालेली आहे, त्यामुळे मला कुठंतरी भावनिक दृष्ट्या हे सहन होत नाहीये की मुलींवरचा अत्याचार हा कसा थांबला पाहिजे. थोडक्यामधलं तर की आपणच आपल्या लेकरांवरती छळ करतोय. महाराष्ट्र म्हणलं तर आपला महाराष्ट्र आहे आणि आपल्या महाराष्ट्रातली लोक ही आपलीच आहेत असं का आपण धरत नाही. पण घरामध्ये एवढं ते निर्माण होतंय तर मग सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना आपण कधी जवळ करणार आहात, हा मोठा प्रश्न आहे. तो जाऊ द्या, परंतु तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. कारण बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं म्हणजेच की प्रत्येक जो नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.
आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला नक्कीच तुम्ही सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी, आणि तुमच्या महाराष्ट्राची ताई ह्या गोष्टी प्रत्येक खेड्यापाड्यातल्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि आजकालच्या मुली तर निडर आहेत, तर त्या लढणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर थँक्यू सो मच.